ट्रॅव्हल तुम्हाला इतकं शिकवून जातं, कारण तुम्ही इतकी वेगवेगळ्या लोकांना भेटता आणि पक्के कॅरेक्टर्स असतात. माझं फेवरेट प्लेस विल ऑलवेज बी गोवा. माझं गाव आहे ते. तुमची ऑडिशन टेप कोणाकडे कशी फिरेल तुम्हाला नाही माहीत. सो हॅव्हिंग पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तस्करी आणि ग्रेटर कलेश ह्या दोन्ही प्रोजेक्ट्स मला स्वतःहून आले होते, ऑडिशनसाठीच आले होते. हे अमृता ताईला लक्षातही नसेल. मी तिला तेव्हा पहिल्यांदा भेटले ना, आय हॅड टीअर्स इन माय आईज. तुला बिग बॉस या शोची ऑफर आलीही असणार. नमस्कार, मी आहे तुमची याचे शोनाली आणि आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे ती स्टार जी अत्यंत गुणी आहे, लोकप्रिय आहे आणि फार गोड आहे. अभिनेत्री अक्षया नाईक आपल्यासोबत आहे. अक्षया, माझ्या स्टार्स कट्ट्यावरती तुझं अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच मला पुन्हा एकदा रेडिओ सिटीमध्ये बोलवल्याबद्दल. थँक्यू. आणि इतकं मस्त काम चालू आहे सध्या तुझं, ते आम्हाला पाहायला मिळतं आहे, त्यासाठी तुझं अभिनंदन. मराठी मालिकांमधनं तर तू प्रेक्षकांचं मन जिंकलेलं आहे, पण आता हिंदी काम देखील सुरू झालेलं आहे. क्लाउनिंग करतेयस तू, त्याचे शोज होत आहेत, त्याला मिळणारा रिस्पॉन्स पण खूप छान आहे. तर मला सांग, सगळ्यात आधी वैयक्तिक पातळीवरती कुठला संघर्ष नाही म्हणणार, कुठला संकल्प केला? कारण की तू एक 21 डेज चॅलेंज केलं होतं 2025 संपण्याच्या आधी. ते कसं पार पडलं? 21 दिवसांमधले 14 दिवस मी करेक्ट मुंबईत होते. इनफॅक्ट 21च्या 21 दिवस मी होते मुंबईत माझ्या वर्कशॉपला जाण्याच्या अगोदर. सो थिंक 17 दिवस मी रेग्युलरली केले. ओके. आणि मग शेवटचे जे 4-5 दिवस होते तेव्हा थोडी टंगळमंगळ झाली. बट त्याच्या पुढचे परत 3 आठवडे मी कॉन्स्टंट वर्कशॉपमध्ये होते क्लाउनिंगच्या. आणि क्लाउनिंग इज अ फिजिकल फॉर्म ऑफ थिएटर. सो तिथे ती भरपाई माझी झाली होती. आय थिंक आता एवढीच संकल्पना आहे स्वतःसाठी की ईट क्लीन, रेस्ट वेल. झोप माझी मी पूर्ण करत नाही, होत नाही असं नाहीये, करत नाही. ते जो काही एक एडिक्शन झालं स्क्रोलिंगचं, मलाच असं वाटतं की मी म्हणजे काल रात्री सुद्धा माझं असं होतं की मी 10 वेळा व्हॉट्सअपवर गेले, मला असं कळलं की मला कोणीच मेसेज करत नाही. मला असं वाटतं ते क्लीन आपण असतो ना की आलेला मेसेज तो क्लिअर करून टाकायचा, किंवा ते पण एक असतं ना की आता चालेल. म्हटलं मला कोणी तर रात्री उशिरा मेसेजही करत नाहीये, माझे सगळे फ्रेंड्स पण झोपलेत. म्हटलं मी का करते? मला असं फुल रियालिटी चेक झालं की नाही, आपल्याला उद्या सकाळी लवकर उठून पुण्याला निघायचंय, आपण का स्वतःच्या बॉडी बरोबर असं करतोय. आय थिंक विथ टाइम, विथ एज मला ती थोडी समज आली आहे की. आणि ॲज अन ॲक्टर, ॲज अ परफॉर्मर, आय रिअलाइज की द बॉडी इज एव्हरीथिंग. व्हेरी ट्रू. कारण आमचं जेव्हा क्लाउनिंग वर्कशॉप सुरू होतं 31st पण आम्ही तिथेच सेलिब्रेट केलं रेसिडेन्सीला. आणि तिथे नाचता नाचता माझा पाय घसरला आणि माझी जुनी एक इंजरी होती गुडघ्याची, ती सेम इंजरी ट्रिगर झाली आणि माझा गुडघा सुजला आणि असं बरंच काही झालं. आणि मग आय रिअलाइज की नाही, आपल्याला थोडं लक्ष देण्याची गरज, ब्रेक घ्यायची गरज आहे. ते म्हणतो ना, अति घाई संकटात नाही, तसं करायचं नाही. सो आय थिंक आय एम व्हेरी माइंडफुल नाव माझ्या बॉडीकडे आणि विथ व्हॉट आय ईट, हाऊ आय एम कंडक्टिंग माय सेल्फ. खूप महत्वाचं तू हे सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्हाला जरी मेकअपचा सपोर्ट नेहमी मिळत असला तरी सुद्धा इंटरनली जर तुम्हाला फटीग असेल तर त्या मेकअपचाही उपयोग होत नाही, बरोबर की नाही? आणि आता मला हे सांग की वाचन काय करतेय सध्या? मी फार वाचत नाही, त्यामुळे न्यूजपेपर हे सध्या मी वाचते. ते पण महत्वाचं आहे. त्यामुळे ते सध्या माझं नियमितपणे एक वाचलं जातं. आणि मी बऱ्यापैकी सेल्फ हेल्प बुक्स जे असेल त्या हिशोबाने. सो आय एम नॉट अ ॲविड रीडर. पण मी ना मला मेजरली मला जे टेक्निक रिलेटेड म्हणजे ॲक्टिंग रिलेटेड जे बुक्स असतात ना, मला ते वाचायला जरा आवडतात. आणि नाटक किंवा स्क्रिप्ट हे जे काही असेल मी लगेचच्या लगेच माझं होऊन जातं. बरं. आणि मला सांग की कामामधनं ब्रेक घेतला नंतर फिरायला जे जातेस त्या बाबतीत जरा सांगा मला. माझ्यासाठी एस्केप आहे, मला प्रचंड आवडतं फिरायला. आणि सो आधी असं व्हायचं ना की अरे आपण काम करूया, मग ब्रेक मिळेल तेव्हा मी जाईन. किंवा कित्येकदा हे पण असायचं की अरे आत्ता जरा पैसे साठवूया आणि मग फिरायला जाऊया. मला असं, किंवा जेव्हा फ्रेंड्स फ्री असतील तेव्हा फिरायला जाऊया. आता माझं असं आहे, आज मला जायचंय किंवा उद्या मला जायचंय, आज तिकीट मिळते, निघूया, नंतर वेळ मिळेल नाही मिळेल माहित नाही. कारण आपण बघितलं कोविडमुळे सगळ्यांचं सगळं फिरणं बंद झालं. मी मालिका करत होते तेव्हा तर काही स्कोपच नव्हता मला फार फिरायचा.
सो मी आता अशी असते की ग्रॅब दी अपॉर्च्युनिटी अँड ट्रॅव्हल, कारण ट्रॅव्हल तुम्हाला इतकं शिकवून जातं, इतके नवनवीन म्हणजे माझा बराच स्टडी जो असतो तो ट्रॅव्हलमध्ये होतो, कारण तुम्ही इतकी वेगवेगळ्या लोकांना भेटता आणि पक्के कॅरेक्टर्स असतात. आणि आय एम शुअर की इतर लोक जे मला भेटत असतील ते मलाही बघून हेच म्हणत असतील कॅरेक्टर आहे. सो आय थिंक माझ्यासाठी ट्रॅव्हलिंग ओपन्स अ लॉट ऑफ थिंग्स फॉर मी. आणि मला माझं फेवरेट प्लेस विल ऑलवेज बी गोवा, कारण माझं गाव आहे ते. सो माझ्यासाठी ते एस्केप सुद्धा होतो बऱ्याचदा, कारण मुंबईत असं होतं की आता ट्रॅफिक थांबतच नाही, कन्स्ट्रक्शन थांबतच नाहीये. मला साधं ठाण्यावरून अंधेरीला जायला माझा 1.5 तास कुठेच नाही, मनवे ते सुद्धा. तर त्यापेक्षा मला असं होतं की मी 1.5 तासात गोवा पॉइंट A टू पॉइंट B पूर्ण करेन, असं कित्येकदा वाटतं. सो जरा लेते ब्रेक. पण आता तू गोव्याचा विषय काढलास तर मला जाणून घ्यावंसं वाटतंय की गोवा म्हटलं की काही ठरलेली बीच लोकांना माहिती आहे, काही ठरलेली ठिकाणं आहे, लोक तिकडेच जातात. काय असं आहे जे गोव्यामध्ये लोकांनी खरं तर एक्सप्लोर केलंच नाहीये? गोव्यात ना आयलंड सुद्धा आहेत ज्याच्याबद्दल लोकांना फार माहित नाहीये, किंवा आता रील्समुळे लोकांना कळू लागलंय. पण दिवार आयलंड माझं फेवरेट आहे. की आता गेल्या मी पण सगळ्यात पहिल्यांदा मी तिथे 2023 मध्ये गेले, 2023 मध्ये गेले. सो मी माझ्या प्रत्येक ट्रिपला, म्हणजे जर मी वर्षातून 4 वेळा गोव्याला गेले, मी 4ही वेळेला एक राऊंड मारून येते. आणि दिवार आयलंड माझ्या घराच्या खूप जवळ आहे. स्कूटी टाकली फेरीवरती, जेट्टी क्रॉस केली, दिवारला पोहोचलो, एक छान अख्ख्या त्या आयलंडवर एक चक्कर टाकली स्कूटीवरती, आलो घरी परत. सो दिवार आयलंड माझं असं म्हणणं आहे की इट्स अ मस्ट विजिट. खूप सुंदर टाउन आहे, छोटंसंच आहे. आणि त्यानंतर ऍक्च्युली गोवा इज फुल ऑफ नेचर. लोकांना वॉटरफॉल्स बद्दल माहित नाहीये गोव्याच्या. गोव्याला अनेक वॉटरफॉल्स सुद्धा आहेत, फोर्ट्स पण आहेत. सो आय थिंक मला तर लोकल स्पॉट्स जास्ती आवडतात. म्हणजे मला असा प्रश्न पडतो की मुंबईतली लोक गोव्याला जातात, किंवा कुठल्याही सिटी मधली लोक, मी मुंबईत राहते म्हणून तुम्हाला मुंबई जास्त वाटेल. मुंबईतले माझे फ्रेंड्स गोव्याला जातात आणि मग मला फोन करून विचारतात, यहाँ पे क्लबिंग कहाँ जा सकते, किंवा इथे एक चांगला क्लब कुठे. म्हणजे असतं की अरे मुलांना मुंबईत क्लब्स कमी आहेत का? म्हणजे तुम्ही तसेही विकेंडला ऑफिस झाल्यावर तुम्ही जाता बाहेर लाऊंजला जात. म्हणजे मुंबईत तर आजकाल एव्हरी सेकंड रेस्टॉरंट मध्ये एक डान्स फ्लोर असतो. म्हटलं तुम्ही क्लबिंग साठी तुम्ही गोव्याला जाणार, किंवा इवन गोवा, आय डोंट नो इफ आय एम अलाउड टू से दिस, पण लोकांनी गोवा आणि अल्कोहोल, गोवा आणि पार्टी हे जे काही समीकरण केलंय, पण गोव्याची जी लोकल ड्रिंक आहे काबो इज ऑल्सो अन अल्कोहोल, पण फेणी आणि समर्स मध्ये उर्राक मिळते. ओके. सो उर्राक इज काय म्हणतो फर्स्ट व्हर्जन ऑफ फेणी. बर. सो उर्राकची ती नंतर ठेवून अजून फेणी होते, ती अजून जास्ती अल्कोहोल काय म्हणतो अजून जास्ती फर्मेंटेड असते. सो उर्राक बद्दल लोकांना माहित नाहीये, किंवा जसं आपल्याकडे ताडीची पण फेणी बनते ना नंतर. सो मला असं होतं की लोकांना असं वाटतं की अरे गोव्याची लोक म्हणजे अरे तुम लोग तो क्या फुल पार्टी, आम्ही सुशेगात जगतो. आम्हाला तुम्ही भात द्या, मासे द्या, एक काय. ऑफकोर्स देर इज अ ड्रिंकिंग कल्चर देर, की लोकांना आवडतं. पण तुम्ही पाहिलेस का, जे कोस्टल साइड आहे तिकडे निवांतपणाच आहे, त्यांना कुठलीच घाई नाहीये कोणालाच कशाचीच. मला कितीतरी जणांचं असं असतं की काय किती बेसिक आहे, पण म्हटलं पण त्यांना नाही गरज आहे टुरिझमची, दॅट्स देअर होम. त्यांना निवांत राहू दे, आपण जाऊन तिथे कलकल करतोय, कटकट करतोय. खरंय. अनेक जण म्हणतील की अगं अक्षया तू एका वर्षात 4 वेळेस जाते, आम्ही अनेक वर्षांपासून प्लॅन्स बनवतोय पण एकदाही जात नाहीये. बरं मला एक सांग की आता ह्या वर्षामध्ये कुठे जाण्याचे काही प्लॅन्स केलेत का अजून, गोवा सोडून? म्हणजे मला असं वाटतं की बाहेरच्या देशामध्ये तर खूप काही बघण्यासारखं आहे, पण जर आपला भारत देश म्हटला तर त्याच्यातही इतकं काही बघू शकतो. जेन्युइनली म्हणजे इट्स अ व्हेरी फनी थिंग. मला जर कोणी कधी विचारलं ना की तुला कुठे अब्रॉड जायचंय की इंडिया, आय विल ऑलवेज चूज इंडिया. आणि मला आय एम शुअर मे बी तेवढं मी केलं नसेल बिकॉज मला इथे जास्ती फिरायचंय म्हणून, पण अब्रॉड आय थिंक हार्डली 2-3 प्लेसेस आहेत जे बघण्याची माझी इच्छा आहे. पण अदरवाईज आय एम ऑल की मला आपलं देश पहिलं फिरायचंय. आणि आपल्याकडे फोक फॉर्म्स इतके आहेत.
सो आय थिंक ह्या वर्षी इनफॅक्ट ती ट्रिप झाली सुद्धा असती, पण मी माझ्या क्लाउनिंगच्या वर्कशॉपमुळे माझी ट्रिप मिस झाली. पण मला मुलकी करायचंय किंवा आपलं सदर्न बेल्ट जो आहे कर्नाटका स्पेशली, मला तिथे फिरायचं. आता रिसेंटली फक्त माझं मुरुडेश्वर आणि गोकर्ण झालं, बट तू हम्पीलाही जाऊन आलीस ना? नाही, हम्पीला नाही गेले मी. साऊथला फक्त केरळ करून आले. ओके. त्याच्या व्यतिरिक्त मी नाही फार साऊथला फिरले. नक्कीच. पण आता तू बॉलिवूड आपण म्हणूयात आणि OTT एक्सप्लोर करायला लागलेली आहेस आणि त्यामध्ये काम पण छान मिळालेलं आहे. तस्करी ही तुझी आता आलेली लेटेस्ट मधली सिरीज आहे. त्याच्या आधी तू द ग्रेटर कलेश केली होती, राईट? तर दोघांचे अनुभव मला ऍक्च्युली जाणून घ्यायचं आहे. हिंदी टेलिव्हिजन पण तू केलेलं आहे, मराठी सुद्धा केलेलं आहे. आणि मला अक्षयाची खास गोष्ट ही सांगायची आहे की ती ना ऑडिशनसाठी स्वतःहून अनेक ठिकाणी जाते. ती हा विचार नाही करत की मी आता इथे जायला पाहिजे का, कुणीतरी मला बोलवायला पाहिजे का, मी वाट बघायला पाहिजे का. तिला जिथे जिथे संधी मिळते तिकडे तिकडे ती ऑडिशनला जाते आणि त्याचा रिझल्ट तिला आता मिळतोय, बरोबर की नाही? सो आधी आपण हिंदी टेलिव्हिजन बद्दल बोलूयात. हिंदी आणि मराठी टेलिव्हिजन दोन्ही तू केलेलं आहेस, तर त्या दोन्ही टेलिव्हिजनमधनं तुझ्यामध्ये तुला काय वाटतं की काय बदल झाले आणि काय डिफरन्स तू पण एक्सपिरियन्स केलाय ज्याचा फायदा तुझ्या करिअरसाठी होतोय? सो मी जेव्हा हिंदी टेलिव्हिजनने सुरुवात केली तेव्हा मी हार्डली 19-20 वर्षांची होते. मराठी करायला घेतलं तेव्हा मी 25 होते. सो आय थिंक विथ एज आपण ज्या माणसांना भेटतो किंवा आपण ज्या वर्कस्पेसमध्ये असतो तो एक्सपिरियन्स खूप वेगळा त्यामुळे आपल्याला मिळतो होतो किंवा ती समज त्या गोष्टीची खूप वेगळी असते. सो आय थिंक शिकायला तर डेफिनेटली. आणि असं नेहमी असं दोन्ही ठिकाणी मेजर गोष्ट हीच होती की दोन्ही वेळेला त्या टीममध्ये मी सगळ्यात लहान होते. अच्छा. म्हणजे जरी सुंदरा करताना मी 25 होते, आमच्यात मी सगळ्यात लहान होते. नंतर शर्वरी आली, ती अजून लहान होती माझ्यापेक्षा. बट फॉर मेजर टाइम स्पॅन आय वॉज द यंगेस्ट देअर ऑल्सो. आणि आय लाईक टू बी अ स्टुडंट. मला आवडतं की मला शिकून घ्यायला आवडतं की मग माझं असतं की मला आधी ग्रॅस्प करू दे, मग लेट मी टेक माय डिसिजन किंवा मग मी माझं मत बनवेन. जोपर्यंत मला गोष्टी समजणार नाही मी माझं मत नाही बनवू शकणार त्या गोष्टीबद्दल. सो मी त्या बॅकफुटवर असते की तुम करो हम देखेंगे, मी ऑब्झर्व करेन तुम्हाला. सो आय थिंक दोन्हीकडे मला खूप जास्ती शिकायला खूप जास्ती मिळालं आणि आय थिंक आय एम हॅपी अबाउट इट. क्या बात आहे. आणि आता तुझ्या सगळ्यात आधी मला ग्रेटर कलेशबद्दल सांग. जेव्हा तुला कळालं की त्यासाठी तू सिलेक्ट झालेली आहेस, तर ते काम तुझ्याकडे कुठल्या कामात आलं होतं? सो जसं तू मगाशी म्हणालीस ना की मी जाऊन ऑडिशन्स देते. सो मी सुंदरा मिळायच्या अगोदरचं जे वर्ष होतं कोविडच्या आधीचं, त्या वर्षी ना, आता अगेन ही खूप जुनी गोष्ट आहे बट ही गोष्ट मला सगळ्या ॲक्टर्सना स्पेशली सांगायला खरंच आवडेल की तुमची ऑडिशन टेप कोणाकडे कशी फिरेल तुम्हाला नाही माहीत, तुमची प्रोफाईल. सो हॅव्हिंग पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मी 2019 मध्ये ना साधारण दिवसाला 10 स्टुडिओज फिरायचे की काही आहे का मी इंट्रो देते किंवा ठेवून घ्या, असं मी हे करत अनेक ठिकाणी माझी प्रोफाईल्स पाठवायची. मग त्याच्यानंतर सुद्धा मला काही कुठे रिक्वायरमेंट दिसली, आय कीप सेंडिंग माय प्रोफाईल. ही तस्करी आणि ग्रेटर कलेश ह्या दोन्ही प्रोजेक्ट्स मला स्वतःहून आले होते, ऑडिशनसाठीच आले होते. मी आयुष्यात त्यांना कधीच माझी प्रोफाईल पाठवली नव्हती, पण त्यांच्याकडे माझी प्रोफाईल पोहोचली होती. अँड त्यांनी मला ऑडिशनसाठी पाठवलं आणि मी जेव्हा ते कॅरेक्टर वाचलं, सो ग्रेटर कलेशमध्ये जो पहिला सीन आहे बोनेटवर बसून, तो सीन आला होता मला ऑडिशन रेकॉर्ड करायला. आणि म्हटलं अरे, आणि त्याच्या जस्ट 1 का 2 दिवस अगोदर आम्ही गणपतीत, मला त्या ऑडिशनचं काय म्हणतो, त्या ऑडिशनचा कॉल मला गणपतीत आला होता. आणि 1-2 दिवस अगोदरच माझ्या मैत्रिणीचं आणि माझं एक सिमिलर कॉन्व्हर्सेशन असंच झालं होतं, जिथे मी तिला बोलले की यार इतकं पण खरं बोलायचं नसतं. ठीक आहे. सो जस्ट कोइन्सिडन्स असा झाला की आणि 2 दिवसांनंतर माझं ते ऑडिशन माझ्या त्याच मैत्रिणीने रेकॉर्ड केलं, जिने मला 2 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की तिने मला रियालिटी चेक दिला होता काही गोष्टींचा. आणि ऑफकोर्स द स्क्रिप्ट फ्लिप्ड आणि ती माझं ते ऑडिशन रेकॉर्ड करत होती. आणि आम्ही गाडीत, गणपतीचा टाईम होतं त्यामुळे आम्ही तेव्हा गाडीत बसून ते ऑडिशन रेकॉर्ड केलं होतं. आणि आय वॉज लाईक हे छान आहे. आणि मुळात ग्रेटर कलेशचं असं झालं की टेरेबली टायनी टेल्सचं प्रोडक्शन आहे ते. आणि मी टेरेबली टायनी टेल्सला
अनेक वर्ष इंस्टाग्रामवरती फेसबुक पासून मी त्यांना फॉलो करते त्यांचं बर. कॉन्टेंट. बर. आणि मला नेहमी हा विचार असायचा की यार ह्या लोकांपर्यंत कसं पोचायचं. सो मला ॲज सच गाईड करायला ना कधीच कोणी नव्हतं, किंवा आय नेव्हर हॅड एनीबडी की जे मला गाईड करतील की अरे ह्या नाही या मार्गाने जा. हा, किंवा आता मी आत्ता बऱ्यापैकी ओळखी झाल्या आहेत, किंवा मी अनेक ऍक्टर्सना आता ओळखते, किंवा आमचा एक ग्रुप आहे. सो आता चालतं हे बोलणं चालतं की अरे ह्या कास्टिंग डिरेक्टर्सकडे फिल्म्सचं चालतं, किंवा ह्यांच्याकडे ना OTTचे चालतात, इनके पास डिजिटल का कास्टिंग चलत आहे, हे आता कळू लागलंय. तेव्हा मी फक्त विचार करायचे की मला जर हे करायचंय मग मी कुठे गेलं पाहिजे, हे काहीच माहित नसायचं ग तेव्हा. तर सो मला टेरिबली टायनी टेल्स तेव्हापासून आवडायचं. अँड वेन आय अंडरस्टूड की ओ वाव. आणि गंमत अशी की ग्रेटर कलेश वॉज सपोज टू बी अ वेब सिरीज. ओके. ती मिनी सिरीज असणार होती, 10-10, 12-12 मिनिटांचे 5-6 एपिसोड असं ते होतं. ते एडिट टेबलवरती इट बिकेम अ फिल्म. आणि आय एम व्हेरी ग्लॅड, त्यामुळे मला सांगता आलं की अरे मी एक फिल्म आणि एक वेब सिरीज केली. जे होतं ते छानच होतं पण, हो ना. हो, एक्झॅक्टली. सो आय थिंक ग्रेटर कलेश आला तेव्हा पण मी खूप खुश होते. आणि आय थिंक आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ती, म्हणजे पंखुरीचं जे कॅरेक्टर होतं तशा प्रकारची मैत्रीण आय थिंक प्रत्येकाच्या आयुष्यात असते, किंवा आपण कोण ना कोणाच्या तरी आयुष्यात ती मैत्रीण असतो की जी तुम्हाला काय म्हणतो, तुम्ही खून केलात तर डेड बॉडी लपवायला मदत करेल, पण जर तू चुकत असेल तर पहिला रियालिटी चेक ती मैत्रीण देईल आपल्याला. अगदी खरं आहे. आणि आता मला सांग की इम्रान हाशमीजी यांच्यासोबत नीरज पांडेजींची तू तस्करी केली आहेस, तर तो एक्सपिरियन्स सांग, तो कसा होता? कारण की इट्स अ ह्यूज थिंग. इट वॉज वंडरफुल म्हणजे खूप कमाल. आय थिंक दोघांबद्दल मी एकच म्हणेन की दोघंही खूप शांत डोक्याचे आहेत. दोघांचा एक आपला ऑरा आहे, आणि ते येतात सेटवर तेव्हा कळतं, म्हणजे कोणीच काही न सांगता त्यांचा प्रेझेन्स फील होतो. आणि खूप खूप सॉर्टेड माणसं आहेत ते दोघं सुद्धा, की म्हणजे नीरज सर तर ऑफकोर्स लाईक ही इज नीरज सर असं आहे ते, पण खूप छान ते समजावतात. त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे की त्यांना काय हवंय, काय एक्सपेक्टेड आहे, त्या ऍक्टरची किती कपॅसिटी आहे, आणि त्या ऍक्टरकडून काय काढून घेता येईल. आता आम्ही जो माझा पहिला एपिसोड आहे तो राघव सरांनी डिरेक्ट केलाय, राघव जयरथ जे को डिरेक्टर आहेत. सो राघव सरांनी आणि तेव्हा मी नीरज सरांना भेटलेच नाही. आणि नंतर आम्ही एपिसोड 4 जर तू बघितलं असेल, जेव्हा मी परत माझी रिएंट्री आहे, ते सीन्स नीरज सरांनी केले. सो तेव्हा मला जेव्हा कळलं की ओ नीरज सर, तर मी एक साधारण फुल तर नर्वसनेस होतं की बाबा आपल्याला चुकायचं नाही आहे, आय डोंट वॉन्ट टू मेक अ फूल ऑफ माय सेल्फ, किंवा ते एक अनसेड प्रेशर असतं ना की मी चांगली ऍक्टर आहे हे त्यांना कळलं पाहिजे, एक फिलिंग होती माझी. बट आय डोंट नो हाऊ, बट मी एक टेक झाला आमचा, आणि मला असं वाटलं की इट वॉज गुड. बट ही सेड ये कर पाओगी, म्हटलं येस सर, हाँ ये एक और बार ट्राय करके देखो ना. सो फॉर मी इट वॉज लाईक की अच्छा, म्हणजे त्यांना ऑफकोर्स आता त्यासाठी एक वेगळी स्किल लागते. इट इज द डिरेक्टर्स आय, की त्यांना वाटलं की अरे हिला आपण सांगू शकतो. कारण कित्येकदा असं असतं की तुम्हाला डिरेक्टर्सनाही कळतं की ह्या ऍक्टरला मी 10 वेळा जरी सांगितलं किंवा 10 टेक्स जरी दिले तरी तो ती गोष्ट डिलिव्हर करू शकणार नाही कदाचित. सो मला खूप छान, म्हणजे अशी ती वाव किती गोड. पण मला सांग की इम्रान हाशमीजी यांच्याशी तू ऑफस्क्रीन जर काही कुठल्या विषयावरती बोलली असेल, ऑफकोर्स त्यांच्या कामाबद्दल तू त्यांना सांगितलं असेल, पण काही चर्चा नाही. मी तुला खरं सांगू का, एकतर आय कम फ्रॉम अ स्कूल ऑफ थॉट की मला असं असतं की एक मिनिट, पहिली गोष्ट म्हणजे ही इज अ बिग स्टार, ही इज नॉट माय फ्रेंड, ही इज माय कलीग, ही इज माय को ॲक्टर. आणि ऑलरेडी एक त्यांचा तो ऑरा आहे, तो प्रेझेन्स आहे. मला एकतर ॲज अ पर्सन इन जनरल मला स्मॉल टॉक करायला आवडत नाही. आता ते भेटले, हाय सर, बिग फॅन, लव्ह युअर वर्क, याच्या व्यतिरिक्त मी त्या माणसाशी काय गप्पा मारू आणि का गप्पा मारू. ही वॉन्ट्स हिज ओन स्पेस. त्यांची एक काही पद्धत असेल प्रेपरेशनची, त्यात मी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत बसावं. आणि नाही आवडत काही लोकांना. आणि मला सुद्धा, म्हणजे आता मला पण असं बऱ्याचदा होतं की जर मी काम करत असेल, एक मला आवडते माझी स्पेस सुद्धा, तर
आय फेल्ट की यार नाही, त्या माणसाला त्याची स्पेस द्यावी. आणि इन्स्टेड आय गो ऑन दी ऑब्झर्वर्स साईड, की मला असं होतं की एकतर मला ह्या माणसाशी मैत्री नाही करायची आहे, कारण मी काही त्याची मैत्रीण नाहीये. करेक्ट. आय एम देअर. आणि असंही नाहीये की माझं काम, माय वर्क इज समथिंग लाईक प्रिया आणि मिताली कामतचे जे कॅरेक्टर्स होते, लाईक मेजर कॅरेक्टर्स, की आय हॅव टू स्पेंड काय म्हणतो 2 महिने 3 महिने मला जर त्यांच्याबरोबर शूट करायचं असतं तर मी डेफिनेटली तो रॅपो तेवढा मेंटेन केला असता ऑफ स्क्रीन सुद्धा. पण माझं ओव्हरऑल शूट 8 ते 10 दिवसांचं होतं. त्यातले 3-4 दिवस मी इम्रान सरांबरोबर जेव्हा जे काही चंक्समध्ये भेटायचे ते, पण तो माणूस माझ्याबरोबर रिहर्सल करायचा. त्यांचं ते नव्हतं की सरांनी म्हणजे डिरेक्टरने सांगितलं आणि केलं. छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा ही रिहर्स्ड विथ मी. सो आय थिंक दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर मी, की वी आर ऑन द सेम लेवल. आणि ना मला अजूनही टचवूड, आय एम व्हेरी ब्लेस्ड विथ गुड टीचर्स. सो माझे आणि असं कित्येकदा होतं की तुमच्याकडे 2 टीचर्स असतात आणि 2 वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. माझं नशीब खूप छान आहे की माझे दोन्ही टीचर्स, सौरभ सचदेवा सर आणि रुपेश टिल्लू सर, दोघांचं स्कूल ऑफ थॉट इज व्हेरी सिमिलर. आणि आपल्याकडे ना आपण कोणी आपल्याला काही छान सांगितलं, शिकवलं की आपण त्यांना लगेच हम उन्हें भगवान बना देते, आपण त्यांना एका पेडिस्टलवर ठेवतो. सो माझ्या टीचर्सने मला असं मला नीट आठवते, सौरभ सर म्हणाले की व्हॉट इफ तुमच्या समोर अमिताभ बच्चन सारखा मोठा माणूस आला किंवा कुठलाही मोठा ऍक्टर आला, तर आर यू गोइंग टू हॅव दॅट थिंग की अरे, आणि सपोज आता फॉर एक्झाम्पल मला मारायचं एखाद्या कॅरेक्टरला, ह्या जस्ट इमॅजिन की जर त्या चेस सिक्वेन्समध्ये ती 2 मुलं नसून जर इम्रान हाशमी सारखे ऍक्टर असते आणि मला त्याला धरून मारायचंय, तर तेव्हा मी तो बॅरियर ठेवणार आहे का की अरे नाही यार, इतना बडा ऍक्टर, एवढे मोठे ऍक्टर आहे, त्यांना कसं मी मारणार? नाही, इट हॅज टू बी लाईक देअर ही इज जस्ट अन ऍक्टर. करेक्ट. सो इट्स बेटर इफ आय कीप इट दॅट वे. आणि त्यांना, आणि ही इज अ स्टार यार, म्हणजे कुठे आपण, मी का त्यांच्याशी मैत्री करायला जाऊ? मला आय लाईक हिम, ही इज अ व्हेरी गुड ऍक्टर आणि इज अ गुड ह्युमन बिईंग. मला ऑब्झर्व करू देते. क्या बात आहे. मला अक्षराचा हा विचार खूप आवडला. खूप सॉर्टेड आहे ती. नाही तर बऱ्याच जसं होतं की आपण आपला इथे जरा गुड बुक्स मध्ये राहूयात, PR थोडा स्ट्रॉंग करूयात. नाही मला येत नाही, माहितीये का, मला स्मॉल टॉक मला खूप, म्हणजे आय एम व्हेरी शुअर की हे अमृता ताईला लक्षातही नसेल, बट मी तिला भेटले होते लुक टेस्टच्या वेळी आणि आय वेंट टू हर. आणि वेन आय वेंट टू हर ना, एकदा तिचा पण ऑरा खूप सुंदर आहे, मला जेन्युइनली आवडते ती. तर मी तिला तेव्हा पहिल्यांदा भेटले ना, आय हॅड टिअर्स इन माय आईज बिकॉज हर व्हेरी गुड व्हायब्रेशन्स तिचे. सो मी तिच्याकडे, ती बसली होती आणि आमचे फोटोशूट आणि चालू होतं, लुक टेस्ट सुरू आहे. सो ती बसली होती सोफ्यावर, तर मी तिच्याकडे बसले आणि मी तिला म्हटलं मला तुझं काम खूप आवडतं. आणि दॅट टाइम आय डोंट नो वाय, आय जस्ट असं गुजबम झाले, आय हॅड टिअर्स इन माय आईज अँड शी इज लाईक अगं काय, कसं सगळं आमचं बेसिक इंटरॅक्शन झालं. आणि मग मी तिला बोलले, मी तिला म्हटलं की आत्ता परवा सुद्धा वी क्रॉस पाच. एक इमॅजिन, आता अमृता खानविलकर इज ऑल्सो फ्रॉम द मराठी इंडस्ट्री. मी तिला 2 दिवसांपूर्वी एका फिल्मच्या स्क्रीनिंगला भेटले नाही, वी क्रॉस झाले. मी आय न्यू की तस्करीमध्ये ती असणार आहे, पण तरीही माझ्यात त्या स्क्रीनिंगच्या वेळी पण ती हिंमत नव्हती टू गो टू हर अँड से की ओ हाय, आपण दोघी एक प्रोजेक्ट करणार आहोत. हा, आय डिडंट गो टू हर. किंवा मी तिला पण सेम बोलले, म्हटलं यार मला बोलली अरे मग काय येऊन भेटली नाही? म्हटलं आय डोंट नो हाऊ टू, म्हटलं मला स्मॉल टॉक करता नाही येत. सो तेव्हा ती मला म्हणाली की अक्षा, कधी कधी तुला हे शिकावं लागेल, कारण यू हॅव टू पुट युअर सेल्फ आउट समटाइम्स. सो आय थिंक दॅट वॉज समथिंग जे मला अमृता खानविलकर यांनी त्या छोट्याशा भेटीत, तेव्हा ती मला बोलली होती. ती बोलली इट्स ओके, यू डोंट हॅव टू बी, म्हणजे यू डोंट हॅव टू डू इट ऑल द टाईम, बट कधीतरी स्मॉल टॉक अननेसेसरीली, अनफॉर्च्युनेटली इज अ पार्ट ऑफ युअर जॉब, जस्ट टू पुट युअर सेल्फ आउट देअर. व्हेरी ट्रू. खूप मस्त सांगितलंय. आणि येस, अमूच्या बाबतीत पण मी नक्कीच हे तुला सांगेल की तिने पण स्वतःला ज्या पद्धतीने घडवलेलं आहे आणि आता तिच्याकडे पण अनेक हिंदी प्रोजेक्ट्स आलेले आहेत आणि ताज तिचा आता तर पाहिला त्याच्यात जबरदस्त काम केलंय तिने. ओके. आणि मला सांग की क्लाउनिंग बद्दल मला जाणून घ्यायचंय. क्लाउनिंगशी तू कसं काय, म्हणजे तुझ्या लाईफमध्ये
ती फेज कशी सुरू झाली किंवा तू कशी क्लाउनिंग सोबत जोडली गेली? सो बऱ्यात एक आय गेस 3-1 वर्षांपूर्वी ना मला क्लाउन्स विदाउट बॉर्डर्स नावाचं एक पेज माझ्याकडे आलं आणि मला असं झालं ओ दिस इज समथिंग नाईस अँड डिफरंट. आणि मला क्लाउन्स विदाउट बॉर्डर्सच्या कामाबद्दल कळलं की ती लोक सायकोसोशल रिलीफ देण्यासाठी जे रेस्क्यूड बायका, मुली, चिल्ड्रन ऑफ सेक्स वर्कर्स अशा सगळ्या मुलांना सायकोलॉजिकल रिलीफ मिळावा, स्ट्रेस रिलीफ व्हावा म्हणून त्यांच्यासाठी क्लाउन्स बनवून, किंवा आपण क्लाउन म्हणजे विदूषक बेसिक आपण सिम्पल शब्दात सांगायचं झालं तर, सो ते करायचे. आणि मला माहितीच नव्हतं की हे कसं आहे काय आहे. आणि मग मी रुपेश सरांबद्दल मला कळलं, रुपेश टिल्लू. सो रुपेश सर गेले अनेक वर्ष ते स्वीडनच्या नॅशनल स्कूलमध्ये फिजिकल थिएटरमध्ये मास्टर्स आणि करून आले आहेत. आणि ते तर त्यांनी क्लाउनिंग वॉर झोन्समध्ये आणि केले आहेत. आणि त्यांनी भारत 15वा देश आहे क्लाउन्स विदाउट बॉर्डर्सशी असोसिएटेड आणि इट इज अन ऑर्गनायझेशन आम्ही हे करतो. सो मी गेल्या वर्षी त्याचं एक वर्कशॉप केलं आणि त्यात आय गॉट द अपॉर्च्युनिटी की मी त्यांच्याबरोबर मी लेवल 2 पण केलं नव्हतं, पण मला अपॉर्च्युनिटी मिळाली त्यांच्याबरोबर क्लाउन्स विदाउट बॉर्डर्सची टूर करण्याची. सो गेल्या वर्षभरात मी एक साधारण आम्ही 30 ऑर्गनायझेशन्समध्ये जाऊन परफॉर्म केलं आहे. आपलं डोंगरीचं जे रिमांड होम आहे, जुवेनाईल होम आहे, तिथे परफॉर्म केलं आहे. ZP च्या शाळांमध्ये आम्ही केलं आहे, आश्रम शाळांमध्ये परफॉर्म केलं आहे. सो इट हॅज एकतर ॲज अ पर्सन म्हणजे आता अगेन दिस इज अ व्हेरी टेक्निकल थिंग जी क्लाउनिंगबद्दल आहे, जे क्लाउनिंगच्या ॲज अ इट इज अ फिजिकल फॉर्म ऑफ थिएटर बेसिकली. सो त्याच्या टेक्निकमध्ये एक गोष्ट जी शिकवली जाते की 2 गोष्टी महत्त्वाच्या, की स्लो युअर सेल्फ डाऊन, स्लो डाऊन युअर थॉट्स आणि डू वन थिंग ॲट अ टाइम. आणि आता ह्या 2 गोष्टी त्या परफॉर्मन्स किंवा त्या आर्ट फॉर्मला घेऊ नयेत, पण ह्या 2 गोष्टी मला लाईफमध्ये इतक्या उपयोगी आल्या आहेत. कारण मला ना मल्टिपल गोष्टी करायला खूप आवडतात, मला मल्टीटास्क करायला खूप आवडतं. आणि मला आय यूज टू बी व्हेरी प्राऊड ऑफ इट की मी एकावेळी 3-3, 4-4 गोष्टी करतेय मॅनेज. नंतर मला रिअलाइज झालं की आय एम गेटिंग ड्रेन्ड अँड इट्स नॉट हेल्पिंग मी. आणि ते म्हणतो ना की एकाच ताटात मी सगळं घेऊन बसले आणि मला कशाचीच धड चव कळत नाहीये. सो आय थिंक क्लाउनिंग हॅज हेल्प मी अ लॉट स्लो डाऊन. आणि एका वेळी एक गोष्ट करायला गेलो ना की जास्ती क्लिअरली आणि जास्ती छान ती होते. अँड अदरवाईज यार लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा आपण किती ब्लेस्ड आहोत, कारण प्रत्येक शो नंतर एक वेगळा एक्सपिरियन्स होतो. कारण प्रत्येक जागेची ती वाईब वेगळी असते जेव्हा आम्ही परफॉर्म करतो. म्हणजे मी माझा पहिला शो होता जो मी केला क्लाउन्स विदाउट बॉर्डर्स बरोबर, तो एका बेगर होममध्ये होता की जे आपल्याला रस्त्यावर पडलेली लोक दिसतात ना त्यांना रेस्क्यू करून त्या घरात किंवा त्या सेंटरमध्ये ठेवतात. सो मला असं झालं की आपण किती फॉर्च्युनेट आहोत. आपण आजही क्रिप करतो की अरे पावसाळ्यात लिकेजच आलं किंवा आईशी भांडणच झालं किंवा माझा बॉयफ्रेंड मला वेळच देत नाही किंवा जे काही आहे. पण असं वाटतं की आपण खूप ब्लेस्ड आहोत यार, आपल्याकडे खूप काही आहे, त्या मुलांकडे काहीच नाहीये. आणि अशा वेळी जेव्हा आम्ही जाऊन ते 15 मिनिटाचा तो एक पीस पण आम्ही परफॉर्म करतो ना तेव्हा त्यांना जो आनंद मिळतो. माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट आत्तापर्यंतची मेमरी ही होती. आत्ता हल्लीच आम्ही वाड्यालाच एका शाळेत आम्ही गेलो होतो आणि आय थिंक ते टीचर जे होते ना ते आले भेटायला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आणि ते म्हणाले की मी गेल्या अनेक वर्षात मी अध्यात्माकडे खूप वळलो आणि मी त्याचे रेफरन्सेस घेऊन मुलांना शिकवू लागलोय. पण ही सेड आज मी तुमचा परफॉर्मन्स बघून मला असं रिअलाइज झालं की आपण मुलांना हसत खेळत पण गोष्टी शिकवू शकतो. ते म्हणे की बिकॉज ऑफकोर्स कॉमेडी आहे पण त्याच्यात काही ना काहीतरी एक मॉरल, काही ना काहीतरी एक असं एक शेवट तर असतोच प्रत्येकाला. आणि ते अशा पद्धतीने येतं की लहान मुलापासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना त्यांचे काय म्हणतो त्याच्यातून एक बोध मिळतो त्यांचा. सो ते टीचर म्हणाले की मी खूप अध्यात्माकडे गेलोय पण मला असं रिअलाइज झालं की सगळ्या गोष्टी इतक्या सिरियस असण्याची गरज नाही आहे. आणि मी खूप मोटिवेशनल स्पीकर आहे, पण मला आज हे कळून चुकलंय की नथिंग इज बेटर दॅन लाफ्टर. आणि सो मला असं झालं की आपण
कुठल्या आणि इट्स नॉट जस्ट क्लाउनिंग, पण कुठलाही कला प्रकार एखाद्याच्या आयुष्यात जर बदल घडवून आणत असेल तर त्यापेक्षा मोठी पावती कुठल्याच कलाकारासाठी नाही आहे. अगदी खरं म्हणालीस तू, आणि किती छान आणि ऊर्जा देणारी कॉम्प्लिमेंट तुला मिळाली आहे. ओके, मला हे सांग की छान काम चालू आहे आणि हे छान काम करताना निश्चितच तुला बिग बॉस या शोची ऑफर आलीही असणार, आणि त्याला तू कशा पद्धतीने हँडल केलंस का नाही, तुझ्यापर्यंत अजून तशी ऑफर नाही आली आहे? ह्या वर्षी तरी नव्हती आली. जेव्हा आली होती तेव्हा आय डोंट थिंक आय वॉज. कुठल्या सीझनसाठी आली होती? 5व्या सीझनसाठी. 5व्या म्हणजे मागच्या सीझनसाठी, बिकॉज त्याच्या अगोदरच्या सीझन्सच्या वेळी माझी सिरियल चालू होती. हां, करेक्ट, मागच्या सीझनसाठी आली होती. बट आय डोंट थिंक तेव्हा मी तेवढी रेडी होते. आणि मोर दॅन एनिथिंग त्यावेळेला, सो हां, वन ऑफ द मेजर रिझन्स इज बिकॉज तेव्हा मी एक मालिका करणार होते. अच्छा. सो मला असं झालं बिग बॉस की मालिका. मग मी म्हटलं नाही, मालिका करूया, कारण ऑफकोर्स सगळ्याच गोष्टी वर फॉलिंग इन प्लेस, की शूट माझ्या घराजवळ होतं, आय वॉज गेटिंग पेड वेल, आणि स्टोरी चांगली होती. तर म्हटलं, आणि मालिका काय 8-10 महिने तर चालते कमीत कमी. पण गंमत अशी झाली की ना मालिका आली ती, तो प्रोजेक्टही शेल्फ झाला आमचा, आणि मी बिग बॉसला सुद्धा गेले नाही ऑफकोर्स. बट आय थिंक कुठेतरी ना मी त्यावेळेला तेवढी प्रिपेअर्ड सुद्धा नव्हते मेंटली टू गो फॉर बिग बॉस. आणि आय थिंक त्यावेळेला आय जस्ट फेल्ट की आय शुड बी होम. माझ्या फॅमिलीला माझी जास्ती गरज आहे असंच. आय डोंट नो, देर वर मल्टिपल रिझन्स होते. म्हणजे मला असं कुठेतरी वाटतं की बिग बॉसच्या घरामध्ये तू जर गेली तर तुला छान पद्धतीने गोष्टी हँडल करता येईल, कारण की तुझ्याकडे ह्युमर आहे, तू गोड पण आहे, तू स्ट्रेट फॉरवर्ड पण आहेस, एंटरटेनर आहेस. मे बी बघू आता, जर इन फ्युचर कधी आला परत जर अपॉर्च्युनिटी आली तर ते कधी कधी म्हणतो ना की अन अपॉर्च्युनिटी नेवर नॉक्स ट्वाईस. मे बी माझा तोच चान्स होता आणि तो मी घालवला. फ्युचरमध्ये आलं तर आय माईट गिव्ह इट अ थॉट, किंवा कदाचित नाही. ते सर्कमस्टान्सेस आहेत की त्यावेळेला, कारण यार 3 महिने कमिटमेंट देणं इज अ लॉट फॉर अ प्रोजेक्ट. आणि सो हा बघू, म्हणजे आधी तर आय वॉज लाईक अ कम्प्लीट नो. नंतर मी आले थोडी की ठीक आहे, बघू शकतो, विचार करू शकतो. आता मी कम्प्लिटली त्या नो मध्ये तरी नाही आहे. खरंच खूप छान वाटलं तुला भेटून. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.